सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातील भगतसिंग जलतरण तलाव गेल्या 6 वर्षांपासून बंद आहे. याचं वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये असताना सुद्धा महानगरपालिकेनं हा जलतरण तलाव बंद ठेवलाय आणि त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी 30 लाख रुपये खर्च करून याची डागडुजी करण्यात आली होती. पण आज महापालिकेचे विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, नगरसेवक अमर जाधव, सचिन राणे, नितीन कोकणे यांनी जलतरण तलावाला भेट देऊन त्याची पाहणी केली. इचलकरंजी शहराच्या वैभवातलं एक मोठं नाव घेतलं जातं ते म्हणजे शहीद भगतसिंग जलतरण तलाव. गेल्या काही वर्षांपूर्वी नगरपालिकेनं शहरातल्या जलतरणपटूंना पोहण्यासाठी बाहेरगावी जावं लागत होतं. त्यासाठी हा तलाव बांधला. सर्वसामान्य जलतरणपटू नागरिक या जलतरण तलावामध्ये पोहायला येत होते. गेल्या 40 वर्षांपासून भगतसिंग जलतरण तलाव सुरू होता. आता गेल्या 6 वर्षांपासून हा तलाव बंद आहे. त्याची दुरावस्था झाली आहे. बघेल तिकडं गवत, झाडे आणि जलतरण तलावामधील फरशाही फुटल्या आहेत. काही वर्षांपूर्वी या जलतरण तलावासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पण या ठिकाणी कोणतीही डागडुजी करण्यात आली नाही. जलतरण तलावाची सध्याची परिस्थिती पाहिली तर मोडकळीला आलेल्या अवस्थेत आहे. तलावातल्या फरशा फुटल्या आहेत. ओपन जिम सुद्धा तयार करण्यात आली होती. तिची सुद्धा दुरावस्था झाली आहे. भगतसिंग जलतरण तलावामुळं आतापर्यंत शहरातल्या जलतरणपटूंनी मोठं नाव केलंय. पण आता हे बंद पडल्यामुळं इथल्या जलतरणपटूंना बाहेर जावं लागतंय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या शंकरराव पुजारी जलतरण तलावामध्ये मोठी गर्दी होत असते. पण भगतसिंग जलतरण तलाव हा जुन्या काळातल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलाय. पण याकडं महापालिकेनं सध्या दुर्लक्ष केलंय. आज विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, नगरसेवक अमर जाधव, नितीन कोकणे, सचिन राणे यांच्यासह इतर नगरसेवकांनी जलतरण तलावाची पाहणी केली. या ठिकाणी अतिशय दुरावस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वी 30 लाख रुपये खर्च करून सुद्धा जलतरण तलाव जैसे थेच आहे. 30 लाख रुपये गेले कुठे? 2020 पासून हा जलतरण तलाव बंद आहे. या जलतरण तलावाचं वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये असून गेल्या 6 वर्षांपासून हा बंद असल्यामुळं 1.25 कोटी रुपयांचं महानगरपालिकेचं उत्पन्न थांबलंय. त्यामुळं हा जलतरण तलाव महानगरपालिका, महापौर, उपमहापौर, आयुक्त यांनी लक्ष घालून पुन्हा सुरू करावा, निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांनी महापौर, आयुक्त यांच्याकडे केली आहे. शहीद भगतसिंग जलतरण तलावाची एक मोठी ख्याती आहे. आजवर या ठिकाणी मोठमोठे जलतरणपटू यांनी सराव करून इचलकरंजी शहराचं नाव देशामध्ये, राज्यामध्ये नेलं आहे. त्यामुळं हा जलतरण तलाव लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. हे आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेचे शहीद भगतसिंग जलतरण तलाव आहे. हे जलतरण तलाव 2020 पासून या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. 2020 पासून इथं जवळजवळ 400 सभासद, महिलांची बॅच, स्पोर्ट्स खेळाडूंची बॅच आणि सकाळी मॉर्निंग वॉक करून येणाऱ्या पोहणाऱ्यांची संख्या मोठी होती, लक्षणीय होती. वर्षाला 15 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न या जलतरण तलावाचं होतं. गेल्या 6 वर्षापासून हा जलतरण तलाव या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी मधल्या काळामध्ये 30 लाख रुपये रिपेअरसाठी आले होते. परंतु आज तुम्ही बघितल्यानंतर इथं लक्षात येईल की इथं कोणतेही काम या ठिकाणी नीट व्यवस्थित झालेलं नाही. वर्षाला 15 लाख रुपये म्हणल्यानंतर 6 वर्षाचे 15% 90 म्हणजे 90 ते 1 कोटी रुपये या ठिकाणी महानगरपालिकेचं नुकसान झाले. आपण महानगरपालिका केल्या, कर्मचाऱ्यांचा पगार 120 कोटी, आपलं उत्पन्न 6 कोटी आणि हे उत्पन्न मिळवून देणारी संस्था आहे आणि ही बंद करून ठेवल्यात. आणि याचा सगळा लोड शंकरराव पुजारी जलतरण तलाव याच्यावर होत आहे. त्यामुळं मी सन्माननीय महापौर आयुक्तांना या ठिकाणी आता पत्र देणार आहे की तात्काळ
हे 400 सभासद महिलांना, नागरिकांना या ठिकाणी हा जलतरण तलाव तात्काळ रिपेरी करून या ठिकाणी लगेच सुरू करून हा नागरिकांच्या उपयोगाकरता यावा. आणि इथं बघितल्यानंतर अशी अवस्था इथं दिसते की नगरपालिका उत्पन्न मिळवणाऱ्या संस्थांच्याकडे देखील लक्ष द्यायला यांना वेळ नाही. नको त्या गोष्टी करण्यात या ठिकाणचे अधिकारी वर्ग या ठिकाणी व्यस्त आहे. हे दुर्दैवाची बाब आहे. ह्याच तलावानं आज जलतरण पट्टू घडवलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला तलाव नव्हतं, तुम्ही त्याला लहान होता 31-40 वर्षापूर्वी, त्यापासून तलाव आहे. पण या तलावावर पहिल्यांदा काय वाटते, शहीद भगतसिंग यांचं नाव याला या दिलं. तलावामध्ये स्वतः मी स्विमिंग केलेलं आहे. या तलावाकडे बघितल्यानंतर वाईट वाटतं. या तलावातनं जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल लेवलचे खेळाडू या ठिकाणी इचलकरंजी शहराला दिलेले आहेत. आणि एवढा चांगला देखणा तलाव, मोक्याची जागा आहे आणि एवढं चांगलं असताना उत्पन्न मिळवून देणारी संस्था आहे. उत्पन्न मिळवून देणाऱ्या संस्थेकडे दुर्लक्ष करतात आणि जिथं नाही आहे गरज त्या ठिकाणी पैसे खर्च करायला हे दुर्दैव आहे. त्यामुळे इथं हे सुरू करावं आणि ह्याच्यातनं एक महिन्याला 20 लाख रुपये उत्पन्न सुरू होते. म्हणजे वर्षाला आपल्याला 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे याच्याकडे प्रशासनानं तात्काळ लक्ष द्यायला पाहिजे. शहीद भगतसिंग नाव आहे याचं. हा. तर त्या नावाला कुठे साधलं चालू करावं असं वाटतं. शहीद भगतसिंग हे नाव आपण सगळ्या संबंध भारतभर आदरानं घेतोय. त्यांचं मोलाचं योगदान आपल्या देशासाठी आहे आणि त्यांच्या नावानं हे असणारं जलतरण तलाव जर अशी अवस्था असेल तर काय आपण या महापालिकेच्या प्रशासनाकडनं आणि सत्ताधाऱ्यांच्याकडनं अपेक्षा या ठिकाणी ठेवायची. त्या तलाव नावाला साजेसं असं तलाव नजीकच्या काळामध्ये सुरू करावं ही माझी प्रामाणिकपणानं तुम्हाला विनंती आहे.